असं काहीतरी चिमटा घेणारं, विचार करायला लावणारं साहित्य स्टाफ रूम मध्ये नेहमी असावं, दर्शनी भागाला लावलेलं असावं. तसं घडत नाही, तसं घडत नाहीये. तर सर्वांना एक कळकळीचं आव्हान आहे की जर या सीसी प्रक्रियेवरती च्या डोलारा जर खरोखरच आपल्याला सावरायचं असेल तर आपण याच्या बाबतीमध्ये अंतर्मुख व्हावं. विचार प्रक्रियेचं विकसन खूप महत्वाचं आहे. उच्च मानसिक क्षमता ज्या आहेत, विश्लेषण, मूल्यमापन आणि निर्मिती करणं, त्याच्यावरती जास्तीचं लक्ष आपल्याला पुरवायचं आहे. पुढचा मुद्दा माझा आहे तो म्हणजे डिजिटल शाळा. साहेब आता त्याच्याविषयी बोलले, आमचं कोरिलेशन कसं काय जुळलं ते मलाही समजलं नाही. त्यांनी जे मुद्दे मांडले त्याला अनुसरूनच मी बोलतोय. 7 जानेवारी 2017चा GR सांगितला की 100% शाळेत डिजिटल झाला पाहिजे. पण आमच्या शिक्षकांना माहिती आहे का डिजिटल कंटेंट का वापरायचंय आणि कसं वापरायचंय, का वापरायचंय? तर शिक्षणाचं सुलभीकरण, व्हिज्युअलायझेशन, की डोळ्याला सुखद वाटतं, पटकन समजायला मदत होते, चलचित्र असतात, एवढंच आहे का? नाही. त्याचे डोळेच उदाहरण सांगतो तुम्हाला मी. आपली अनवलीला शाळा आहे पंढरपूर, इथे 5 वर्षापूर्वी टॅबचा प्रयोग आपण सुरू केला. MKCL ने आपल्याला ती मोफत यंत्रणा दिली, ती सगळी. अनवलीचा जर निकाल तुम्ही सेमी लीडचा पाहिला तो आश्चर्यकारक असा आहे, आश्चर्यकारक. मी सगळ्या निकालाचा अनालिसिस करताना मी म्हणलं सेमी लीडच्या निकालामध्ये अनवली शाखा का वेगळी दिसते आहे की सगळ्या मुलांना 80 more than 80% मार्क्स इन सायन्स अँड मॅथमॅटिक्स. तर तिथे डिजिटलचा खरा उपयोग समजला होता. टॅब प्रभावीपणाने वापरले गेले होते. डोळसपणाने तो कंटेंट कसा वापरावा हे त्या शिक्षकांना समजलेलं होतं, म्हणून तो वेगळा दिसला. म्हणून इथे शिक्षकाची भूमिका ही ऑपरेटरची नाहीये. आजही आमच्या शाळेमध्ये शिक्षक ऑपरेटर म्हणून ते वापरतोय. कंटेंट लावून द्यायचा आणि बाजूला व्हायचं. म्हणून हा रेडीमेड कंटेंट वरती रिलाय न राहता, अवलंबून न राहता तो कंटेंट स्वतः बनवावा. म्हणून आपण PPTचं आयोजन जे आहे, PPT आपण तयार कराव्यात, शिक्षकांना प्रोत्साहित करावं. तर हा स्वतः बनवलेला कंटेंट हा प्रभावशाली आहे आणि मग शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये तिथे इंटरॅक्शन होऊ शकते की हे मी बनवलेलं आहे, मी दाखवतोय आणि म्हणून मध्ये माहिती इन्सर्ट करतोय किंवा विद्यार्थ्याला प्रवृत्त करतोय ते समजावून घेण्यासाठी. नेटवरून डाऊट केलेले व्हिडिओ दाखवणं म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर अजिबात नाही. यासाठी खास प्रशिक्षण वर्गांची गरज आहे. तेव्हा आपण गट शाळांमध्ये एकत्र येऊन, विभागात एकत्र येऊन हे तंत्रज्ञान कसं वापरायचं या संदर्भातली गरज खूप महत्वाची आहे. मुद्दा माझा खटकणारा असेल कदाचित, पण ते माझं निरीक्षण मांडलंय मी स्पष्टपणे की प्रशासनाला दाखवण्यासाठी देखावा म्हणून 90% शाळा डिजिटलचा वापर करतात. आमच्याकडे इतके कम्प्युटर्स आहेत, इतके LCD आहेत, हे अमुक आम्ही सॉफ्टवेअर वापरतो. मग हे वापर करून विद्यार्थ्यांनी खरोखरच त्याच्या अध्ययनामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसण्यासाठी त्याचा उपयोग झालाय का तो जरासा पाहून घेऊ ना आपण. आम्ही जास्तीत जास्त सेमी इंग्लिशसाठी वापरतो. मग सेमी इंग्लिशचे निकाल त्या तुलनेनं वाढलेले दिसत आहेत का? तर नाही दिसत. थोडंसं याच्यावरती अंतर्मुख होण्याची गरज आहे. मध्यंतरी एका प्रसंगी मुंबईमध्ये एक प्रेझेंटेशन संस्थेच्या वतीने मी केलं होतं, ते सेमी इंग्लिशच्या संदर्भातलं होतं. आणि माझ्या अगोदर तिथे एक छोटीशी शाळा बीड जिल्ह्यातली आष्टी मध्ये एक शाळा आहे, त्याचं एक प्रेझेंटेशन झालं. गावची लोकसंख्या 350 आहे. शाळेतली संख्या विद्यार्थ्यांची 1ली ते 8वीची 550 आहे. गावची लोकसंख्या 350, शाळेची लोकसंख्या 550. असं का? असं का? तिथे त्याला मुख्याध्यापक जबाबदार आहे. त्याला तो मुख्याध्यापक जबाबदार आहे, तो स्टाफ जबाबदार आहे. ग्रामीण भागामध्ये घडतंय तर सेमी इंग्लिशचं खूप छानसं प्रेझेंटेशन त्या मुख्याध्यापकाने केलं आणि त्याच्यानंतर रयच्या माध्यमातून मी केलं. आपल्याकडे सुद्धा खूप चांगले प्रयोग चालू आहेत.
चांगले डिक्शनरी आपण तयार केलेल्या आहेत, PPTs तयार केलेल्या आहेत, आपल्या वेबसाईटवरती बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या नीट डोळसपणाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. हे त्यातले दुर्दैव आहे. पुढे जाऊया आपण. काय आवश्यक आहे डिजिटलमध्ये? तर डिजिटल क्लास हा इंटरॅक्टिव्ह असावा. टॅबचा प्रयोग सुरू केला आहे, पण टॅब वापरत असताना त्याला येणाऱ्या अडचणी शिक्षकाने योग्य पद्धतीने सोडवल्या पाहिजेत. याचं एक जागतिक संशोधन निष्कर्ष पुढे आहे, तो दाखवतो तुम्हाला मी. डिजिटलचा तो डोळसपणाने बघा की आंतरक्रिया असलेल्या शैक्षणिक कृती शिक्षणात अधिक प्रभावशाली व परिणामकारक ठरतात. आंतरक्रिया म्हणजे इंटरॅक्शन पाहिजे या डिजिटल क्लासरूममध्ये. फक्त पाहणे आणि ऐकणे या आंतरक्रिया नसलेल्या कृती आहेत. तेव्हा तंत्रज्ञान हा शिक्षणाचा सर्जनशील मार्ग असला तरी शिक्षक हा शेवटी त्या प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे. शिक्षकाला पर्याय नाही, तंत्रज्ञानाने त्याला पर्याय होऊ शकत नाहीये. हे अधोरेखित करून घ्या. हे आंतरराष्ट्रीय संशोधन जे आहे ते समजावून घेऊ आपण. मुद्दाम आपल्या समोर एक 5-7 मिनिटं माझ्याकडे आहेत. काही यशस्वी डिजिटल शाळा आपल्या घराजवळ असतील कदाचित, पण आम्हाला माहिती नाहीये. तर ती पहिली शाळा सातारा जिल्ह्यात आपल्या समोर आणतोय. कोळकोटी तालुका मान, जिल्हा सातारा. देवापूरच्या जवळ आहे. माणेसर जाऊन आलात का? आला तर खूपच आनंदाची गोष्ट माझ्या दृष्टीने ती. मागच्या महिन्यातच इथला बालाजी जाधव नावाचा शिक्षक जो आहे, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ टीचर्स ऑफ इंग्लिश ॲज अ फॉरेन लँग्वेज या संस्थेमार्फत हा भारतातला एकमेव शिक्षकाची निवड झाली. त्यानं तिथे ICT लॅब डेव्हलप केलेली आहे स्पोकन इंग्लिशसाठी मुलांच्या. 1ली ते 4थीची शाळा आहे. त्याने करून दाखवलंय. हातामध्ये कुठलाही कागद नसताना मुलं छान असं इंग्लिश बोलतात. तो आता कॉन्फरन्ससाठी इंग्लंडमध्ये आहे. हा शिक्षक काय करू शकतात शिक्षक? पुढचा एक पश्चिमपाडा पॅटर्न हा संदीप कुंड 2दा राष्ट्रीय पुरस्कार आहे, म्हणून त्याचं कौतुक नाही. कौतुक असं आहे की त्यानं टॅबलेटच्या माध्यमातून जे प्रभावी शिक्षण दिलेलं आहे त्याच्यातून 11,200 जिल्हा परिषदेच्या शाळा त्याने डिजिटल केलेल्या आहेत. राज्यामधला हा अत्यंत आघाडीचा शिक्षक आहे संदीप गुंड. आपण यांच्याकडून काहीतरी शिकूया. पुढे आहे परतेवाडीची शाळा, माढ्यातील जिल्हा सोलापूर. हे सांगण्याचं कारण साहेब जे आता QR कोड विषयी बोलत होते, तो QR कोड या शिक्षकानं निर्माण केलेला आहे रजिसिया डिसलेनं. ही त्याची निर्मिती आहे आणि ती शाळा जी आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. ती इनोव्हेशन साहेब म्हणतो की नाही आता, तर जगामधल्या 300 इनोव्हेशन्स मध्ये पैकी एक इनोव्हेशन याचं जे आहे QR कोडेड टेक्स्टबुक जे आहे ते यानं आणलेलं आहे. डिफायनिंग डिजिटल कोशंट असल्याला म्हणतात, ते त्यानं आणलेलं आहे. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये 5 वेगळे मुद्दे मला मांडायचे. त्याचा पहिला मुद्दा आहे इंटिग्रेटेड लर्निंग. इतर विषय शिकत असताना कला विषयाचं काय महत्व आहे ते आम्ही विसरून चाललो. त्याने शाळा रंगवणं, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यामध्ये त्याने पुढाकार घेणं, छानसा फळा लिहिणं स्वागताचा, याच्यावरती चित्रकला शिक्षकाची भूमिका जी आहे सीमित ठेवू नका. इतर विषय शिकण्यामध्ये कलेचं काय स्थान आहे याला खूप महत्व आहे, खूप महत्व आहे. याच्यावर आपल्याला वेगळी कार्यशाळा घेण्याची गरज आहे की कला व इतर शिक्षक, इतर विषय आणि इतर सगळंच काही शिक्षण हा एक खूप गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे NSQF नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. पारंपरिक शिक्षकांतून मुलांना कौशल्य शिक्षणाकडे न्यायचं असेल तर पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाची सुरुवात करणं. सध्या आपल्याकडे 30 शाळांमध्ये हे सुरू आहे. मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स आपण त्याला म्हणतो. गरज आहे खूप ग्रामीण भागामध्ये याची. IBT काही ठिकाणी पण त्याला म्हणतो. त्यात मेकॅनिकल टेक्नॉलॉजी आहे, त्यात इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी आहे, त्यात इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्यात ऑटोमोबाईल आहे, त्यात
रिटेल मार्केटिंग आहे, त्यात ब्युटी अँड वेलनेस आहे, टुरिझम अँड ट्रॅव्हल आहे, त्यात मीडिया अँड एंटरटेनमेंट आहे, त्यात हेल्थकेअर आहे, त्यात ॲग्री आहे, त्यात बँकिंग आणि फायनान्स आहे. 9वी 10वीला हे पर्याय दिलेले आहेत. भाषा आणि समाजशास्त्र विषयाऐवजी आपणाला मुलांना भविष्य काळामध्ये हे विषय सरकारच्या मान्यतेने घेता येणार आहेत. आणि आता या सगळ्या आपल्या गोष्टीला कंटाळून पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांची भूमिका बदलत आहे आणि म्हणून शासनाने त्यांना एक वेगळा पर्याय दिला आहे. तो अत्यंत धक्कादायक आहे. तोही सभागृहाला माहिती पाहिजे की पालक कंटाळेत, आम्हाला विद्यार्थी सुद्धा कंटाळला आहे आणि म्हणून त्या एक वेगळा शासनाने प्रयोग केला आहे. जून पासून तो सुरू होतोय, तो म्हणजे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ. अत्यंत धक्कादायक बरं का हे. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ माध्यमिक स्तरावरती आणि 10वीचं त्याला समकक्ष सर्टिफिकेट मिळणार आहे. आम्हाला कंटाळून शासनानं एक पर्याय काढला आहे. पहिला आहे याच्यामध्ये एकच विषयाचं कंपल्शन आहे, तो म्हणजे मराठी. इंग्रजी न घेता पोरग 10वी होणार आहे. गणित न घेता मुलगा जो आहे तो 10वी होणार आहे. विज्ञान न घेता तो 10वी होणार आहे. समकक्ष जूनला ही प्रक्रिया सुरू होते. त्या मंडळाचा मी एक सदस्य आहे. कंटाळलो आम्ही तुम्हाला. माझ्या मुलाला किंवा मुलीला कुठेतरी कलेमध्ये करिअर करायचंय. काय तुमच्याकडे त्याची गरज आहे? पालक कंटाळीत म्हणतोय का कमी. आणि म्हणून शासनानं तुमच्या 17 नंबरला हा पर्याय दिला आहे. हा पर्याय दिलेला आहे होम स्कूलिंग. घरी बसून मुलं आता शिकणार आहेत. होम स्कूलिंग की मला शाळेतच पाठवायचं नाही. हे मूल 3रीच्या स्तरावरती, 5वीच्या स्तरावरती, 8वीच्या स्तरावरती, 10वीच्या स्तरावरती आणि 12वीच्या स्तरावरती 5 परीक्षा देणार आहे फक्त. त्याची पुस्तिका जी आहे ते दाखवतोय आपल्याला. शासनाने मान्य केलेलं आहे, मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. कारण बहिस्तरीच्या अनेक मर्यादा होत्या. मग मला सांगा तुम्ही, शासन अशा प्रकारचा पर्याय जर सूचकपणाने काढत असेल आणि आमच्या व्यवस्थेला छेद देत असेल तर आम्ही जे ठरवलेलं आहे ते नीट चालवण्याची जबाबदारी आमची आहे की नाही? आहे. आणि म्हणून 2 वाजता बरोबर संपवतोय मी. शेवटचा विषय माझा जो आहे तो आंतरराष्ट्रीय शाळा. आंतरराष्ट्रीय शाळा शेवटचा मुद्दा आहे माझा. हा पुढचा पर्याय आता प्राथमिक स्तरावरती काढलाय त्यांनी की आंतरराष्ट्रीय पद्धतीचं शिक्षण जे आहे ते मुलांना दिलं जाईल. आणि म्हणून झेडपीच्या आंतरराष्ट्रीय शाळा लवकरच 10 ठिकाणी सुरू होत आहेत. आणि रयतने 10 मागितलेल्या आहेत, त्याला पण मान्यता मिळालेली आहे. याबद्दल थोडेसे टाळ्या वाजल्या पाहिजे. काही मोठ्या प्रमाणावरती ज्या शाळा शासन सुरू करत आहेत आणि रयतला आंतरराष्ट्रीय शाळा विषय सुरू करण्याविषयी जर मंत्री महोदय बोलत असतील आणि होकार देत असतील तर ती आमच्या दृष्टीने क्रिएटेबल गोष्ट आहे. तेव्हा समारोपाकडे जाताना मी मुख्याध्यापकांना मुद्दाम असं सांगू इच्छितो की जे मुद्दे मी मांडले ते एका निवृत्त मुख्याध्यापकाने मांडलेले आहेत आणि तो कार्यरत मुख्याध्यापकाच्या समोर धाडसाने बोलत आहे. हे जरा विसंगतच आहे ना. तर एक कळकळीचं आवाहन करतो. या खूप शिक्षण व्यवस्थेतल्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या बदलाच्या गोष्टी आहेत, त्या आपण आत्मसात कराव्यात, आपल्या शिक्षकापर्यंत डोळसपणाने पोहोचवाव्यात असं आवाहन करण्याने थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर.